शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, आपल्याला उन्हाळ्यात एक काम करायचं आहे आणि ते आपल्या भविष्यातील शेतीसाठी एकदम उपयुक्त असं ते काम आहे। तर ते कोणतं काम आहे ते जाणून घेण्यासाठी आणि मी काय करतोय ती प्रक्रिया देखील तुम्हाला समजून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। शेतकरी मित्रांनो, आपण शेणखत आपल्या शेतजमिनीसाठी वापरत असतो। साधारण आपण 3 ते 4 ट्रॉल्या प्रति एकर इतकं शेणखत खर्च करतो, पण त्या तुलनेत देखील आपल्याला जे उत्पादन येत असतं ते कमी स्वरूपात येत असतं। तर मग आपण काय करू शकतो? शेतकरी मित्रांनो, आपल्या शेणखताचं रूपांतर आपल्याला सेंद्रिय खतात करावं लागणार आहे किंवा आपल्या शेणखताची ताकद अधिक चांगल्या पद्धतीने वाढवून मग आपल्या शेतामध्ये देऊन आपलं उत्पादन वाढवायचं आहे। आपल्या शेणखताची जर आपल्याला ताकद वाढवायची असेल, सेंद्रिय खत बनवायचं असेल, तर त्याच्यासाठी एक प्रोसेस असते आणि मार्केटमध्ये उपलब्ध असलेले जेही काही उत्पादन आहे त्याच्या माध्यमातून आपण त्याची कशी ताकद वाढवायची आहे हे मी तुम्हाला सांगतोय। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला जे आपण जैविक शेती किंवा सेंद्रिय शेती करत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला स्लऱ्या कल्चर त्याचं सर्वाधिक असं महत्व आपल्या शेतीमध्ये आहे। तर आज मी कल्चर पासून स्लरी बनवत आहे, तुम्हाला स्लरी बनवण्याची प्रोसेस सांगतो आणि कोणतं कल्चर वापरावं ते देखील सांगतो। तर सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो, आपलं जे शेणखत असतं ते संपूर्णपणे कुजलेलं नसतं, तर त्याच्यासाठी आपल्याला डिकम्पोजरचं कल्चर वापरणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या कोणत्याही पिकाची जी जोमदार वाढ आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य खत उपलब्ध करून देण्याची जी ताकद आहे, तर ती या मायक्रोरायझाच्या माध्यमातून आपण वाढवू शकतो। मायक्रोरायझा आपल्या जमिनीत देऊन हे कल्चर आहे मित्रांनो, याची आपल्याला स्लरी बनवून मग शेणखताचे बेड लावून आपल्याला फवारणी त्याच्यावर करायची आहे आणि साधारण 45 दिवसानंतर आपलं ते खत तयार होणार आहे। आता हे जे 2 कल्चर आहे मित्रांनो, याच्यामध्ये बुरशी, सूक्ष्म अन्नद्रव्य यांचं हे कल्चर आहे, तर त्याचबरोबर NPK चं देखील कल्चर आहे। असं सगळं हे चारही ज्या गोष्टी आहे त्या एकत्र करून आपल्याला त्याच्यापासून स्लरी बनवायची आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हे मिळेल कुठे? तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या जवळच्या कोणत्याही लॅबोरेटरी मध्ये तुम्हाला हे उपलब्ध होऊ शकतं। तुम्ही मागणी करायची आहे, तेथे नाही तुम्हाला उपलब्ध झालं तर तुम्हाला मी एक किट सुचवतो आहे। ही किट देखील तुम्ही जर वापरली तर मात्र तुम्हाला शेणखतापासून सेंद्रिय खत या माध्यमातून बनवता येणार आहे। हे आहे सह्याद्री बायोटेकचं भूधन जैविका हे एक किट आहे। तर याच्यावर हे अल्टर मिळतं, पण हे फवारणी जेव्हा आपण करतो त्याच वेळेस आपल्याला हे वापरायचं आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये जे हे 5 प्रॉडक्ट आपल्याला स्लरी करण्यासाठी वापरायचे आहे, त्याच्यापैकी हे आहे नत्र स्थिरीकरण करणारे जे बॅक्टेरिया आहे ते आहे अझोटोबॅक्टर। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पोटॅश म्हणजे KMB, त्यानंतर हे आहे PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझेशन बॅक्टेरिया, हे त्यामध्ये येतं। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, यामध्ये येतं झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, या झिंकच्या बॅक्टेरिया आहेत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे आहे प्रोटीन हायड्रोसेट, सीवीड, ह्युमिक, फिल्विक अशा प्रकारचं येतं। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर सुडोमोनस, बॅसिलियस अशा प्रकारच्या बुरशी सुद्धा यामध्ये येतात। तुम्हाला हे जे 5 प्रॉडक्ट आहे ते त्याची स्लरी बनवून तुम्हाला आपल्या शेणखतावर फवारणी करायची आहे। आम्ही तुम्हाला दाखवतो की मी इथं 2 ड्रम भरून ठेवलेले आहे। तुम्हाला वेगवेगळे जे 2 मी दाखवलेले आहे त्याचे वेगवेगळे मी प्रयोग घेणार आहे। हे मिळेल तुम्हाला कोणत्याही लॅबोरेटरी मध्ये तुम्ही मागणी केल्यानंतर। आणि हे जर तुम्हाला किट पाहिजे असेल, ही भूधन नावानं किट येते, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर मी नंबर देतोय, तिथं जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला बाय पोस्ट ही सगळी किट मिळेल, जर तुमची मेहनत घ्यायची तयारी असेल तर। त्याशिवाय तुमच्या शेणखताची ताकद वाढणार नाहीये। तर स्लरी बनवताना तुम्हाला काय करायचं आहे, तर मी तुम्हाला दाखवतो की हे बघा शेतकरी मित्रांनो, मी हे 200 लिटरचा एक ड्रम भरून ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये प्रत्येकी 2 किलो गुळ टाकून ठेवलेला आहे आणि आपल्याला हे क्लॉकवाईज ढवळायचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, हे आहे हरभऱ्याचं पीठ किंवा बेसन पीठ। हे साधारण 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला अर्धा किलो ही स्लरी बनवताना टाकायचं आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हे आहे दही, दुधापासून बनवलेलं जे काही दही आहे ते तुम्ही 200 लिटर पाण्यासाठी अर्धा लिटर इतकं याचं हे टाकायचं आहे। आणि त्याच्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे की मी कल्चर आणलेलं आहे ते मी हे वेगवेगळं टाकणार आहे। स्लरी संपूर्ण मी मिक्स केल्यानंतर हे एकदम वरून आपल्याला
झाकून घ्यायचा आहे, तेथे प्रकाश थोडा कमी करायचा आहे आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला क्लॉकवाईज ते डवळत राहायचं आहे। असं तुम्ही 8 ते 10 दिवस करायचं आहे। त्याच्यानंतर आपलं शेणखत जे अर्धवट कुजलेलं असेल त्याच्या आपल्याला सावलीमध्ये बेड लावायचे आहे। बेड कसे लावायचे आहे, 4 फूट रुंद 4 फूट उंच अशा प्रकारचे बेड तुम्ही कितीही दूरपर्यंत सावलीमध्ये लावू शकता। ही सगळी प्रक्रिया चालू असताना आपल्याला मॉइश्चर अजिबात कमी होऊ द्यायचं नाहीये, ओलावा असणं गरजेचं आहे। नंतर ते आपल्याकडे जे बारदान असेल त्यानं आपण झाकून पण घ्यायचं आहे। वेळोवेळी जर मॉइश्चर कमी पडत असेल तर त्याच्यावर आपल्याला पाणी देखील शिंपडायचं आहे। त्याच्यानंतर 45 दिवसाने आपलं शेणखत सेंद्रिय खतामध्ये कन्वर्ट झालेलं तुम्हाला दिसेल आणि तुम्ही जर मॉइश्चर मेंटेन ठेवलं तर तुम्ही त्याची साठवणूक देखील आपल्याला जेव्हा कधी वापरायचं आहे तोपर्यंत करू शकतात। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आलेलं असेल की कल्चर कोणतं वापरावं, कोणत्या पद्धतीनं स्लरी बनवावी। तर याच्याही पुढे मी तुम्हाला बेड वगैरे कसे लावायचे असतील, त्याच्यामध्ये ही स्लरी कशी मिक्स करायची आहे, हे सगळं डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला देत जाईन। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही मला सपोर्ट करायचा आहे, माझ्या बरोबर असायचं आहे। त्याचबरोबर आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मात्र तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।